रामटेक लोकसभा क्षेत्र के महाविकास अघाड़ी के कांग्रेस उम्मीदवार श्याम कुमार बर्वे ने शिवसेना शिंदे ग्रुप के राजू बर्वे को हरा दिया है और शानदार जीत की है। श्याम कुमार बर्वे ने कहा कि उनकी पत्नी रश्मि बर्वे के जाति प्रमाण पत्र का मामला सुलझ गया है और महाविकास अघाड़ी के निचले स्तर के सभी नेता जीत गए हैं। मैं जनता को भी धन्यवाद देता हूं कि जनता ने हमारे ऊपर भरोसा रखा है, मुझे इतनी बड़ी जीत दिलाई है, मुझे भरोसा नहीं हुआ। ज्याप्रमाणे नागपूर जिल्ह्यामध्ये आपण हुकुमशाहीचा माहोल बघितला आहे। मागे आपल्याला आठवण असेल कशा प्रकारे एका महिलेच्या नामांकन रद्द करण्यात आलं आणि हुकुमशाहीचं उदाहरण आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळालं। त्या हुकुमशाहीचा उत्तर म्हणून हा विजय आहे महाविकास आघाडीचा। रश्मी बर्वेंचा बदला म्हणता येईल आपल्याला। सर्व महिलांनी ज्या मतपेटीमध्ये ज्या प्रकारे मत दिलेले आहे, जशा प्रकारे आपल्याला लीड मिळत आहे, ती लीड म्हणजे रश्मी बर्वे यांच्या नामांकन रद्द करणे हे त्यांना खूप मोठा भोवलेला आहे। शेतकऱ्यांना लुबाडलं ज्या पद्धतीने, युवकांना ज्या प्रकारे खोट्या थापा मारल्या त्यांनी, हे सर्व केलेले त्यांचे कृत्य हे आज मतपेटीमधून आपल्या त्यांचा विरोध दर्शवत आहे। काय सांगाल तुम्ही ज्या प्रकारे देशामध्ये एक राजनीती त्याप्रमाणे नाही व्हायला पाहिजे ती झाली असं वाटतं? शासनाला हातात धरून आणि कसा दुरुपयोग करायचा हे भारतीय जनता पार्टीने आपल्याला दाखवलेलं आहे। कसे खोटे गुन्हे दाखल करायचे, कसं ब्लॅकमेल करायचे आणि कसं एका चांगल्या उमेदवाराला कसं माघार घ्यायला लावायची ही पद्धत आपल्या इथे नवीन प्रमाणे सुरू केलेली आहे भारतीय जनता पार्टीने। परंतु आपल्या महाराष्ट्राच्या सुज्ञ मतदारांनी आणि जनतेने हे दाखवून दिलं काय असली राजनीती आम्ही खपवून घेणार नाही, हा उत्तर आहे त्यांना। रामटेक गड आम्ही वापस घेतला आहे। हा काँग्रेसचा गड आहे रामटेकनं पंतप्रधान दिलेला आहे, मुकुल वासनिक सारखे केंद्रीय मंत्री दिलेले आहे आणि हे रामटेकचा गड होता, हा आम्ही गड राखलेला आहे, परत आणलेला आहे आमच्याला गड। पहिल्यांदा सांसद म्हणून तुम्ही दिल्लीला जाणार, रामटेक वासीसाठी काय तुम्ही म्हणजे तुमची योजना काय आहे की त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार? आमचे सन्मान्य माननीय सुनील बाबू केदार साहेब हे यांचे मन आहे की सत्ता हे भोगायसाठी नाही तर लोकांचे जनहिताचे कामं करण्याकरता आहे। निश्चितच आम्ही जनहितात जे कामं आम्हाला करता येईल ते आम्ही करू एवढं आश्वासन करते। धन्यवाद। कोणाला शेअर हे सर्व महाविकास आघाडीचे नेते, विशेष करून आमचे सुनील बाबू केदार, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रकाश भाऊ जाधव, आमचे अनिल बाबू देशमुख, ह्या सर्व नेत्यांची आणि आमच्या सर्व खालच्या कार्यकर्त्यांची हा सर्वांचा विजय आहे आणि विशेष करून रामटेक लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा विजय आहे। एका सर्वसाधारण उपसरपंचाला खासदार बनवण्याच्या आज वाटचालीवर आम्ही चाललेलो आहोत। हा सर्व रामटेक लोकसभेच्या जनता जे मायबाप आहे आपलीवाली त्यांची कमाल आहे। त्यांनी आपला आशीर्वाद दिलेला आहे। सिंहाच्या वाट्याच्या सुनील बाबू केदार यांच्या आहे, त्यांच्यामुळे मला उमेदवारी मिळाली आणि त्यांच्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचा षडयंत्र मोडकळीस आणला।